आता बातमी आहे, संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे अशा घडामोडीची, कारण शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सोबत गेलेले सर्व अंतराळवीर हे अगदी काहीच मिनिटांमध्ये आता पृथ्वीवरती दाखल होणार आहेत। शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहेच, मात्र त्यांच्याबरोबर इतर अंतराळवीर हे देखील अगदी काहीच मिनिटांमध्ये पृथ्वीवरती दाखल होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या परतीची वाट पाहिली जाते। समुद्रामध्ये यावेळेला लँडिंग होणार आहे आणि 7 दिवसांचं आयसोलेशन सुद्धा या सगळ्या मंडळींना, म्हणजे अंतराळातून आलेले हे सगळे जण जे आहेत 4 जण, त्यांच्यासाठी असणार आहे। तर शुभांशु शुक्ला यांच्या सोबतच एक्सिओम 4 या मोहिमेतले 4 जण हे दाखल होणार आहेत। अंतराळ स्थानकातनं ते निघालेले आहेत आणि त्यानंतर ते आता समुद्रात उतरणार आहेत। त्यांचं लँडिंग जे आहे ते समुद्रात होणार आहे आणि अर्थातच पायलट आहे स्वतः शुभांशु शुक्ला। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपडे सर आणि खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर लीना बोकील। आपल्या दोघांचंही स्वागत आहे। सगळ्यात आधी लीना बोकील, तुमच्याकडे येते। ही संपूर्ण मोहीम जी आहे त्यात लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे स्वतः पायलट असलेल्या शुभांशु शुक्ला यांच्याच कामगिरीकडे, कारण त्यांची कामगिरी आत्ताच्या घडीला महत्त्वाची ठरणार आहे, त्याबद्दल थोडं सांगा। जे मिशन पायलट आहेत आता ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांचाच मोठा मेजर रोल असेल, कारण पृथ्वीचं वातावरण जे आहे याच्यामध्ये रिएंट्री करून कॅप्सूल स्पेसक्राफ्ट जेव्हा खाली यायला लागतं तेव्हा त्याची पोझिशन बदलणं आणि त्याचा वेग ऍडजस्ट करणं, कारण वेलॉसिटी अतिशय ऑर्बिटल वेलॉसिटी खूप जास्ती असते, 28,000 किलोमीटर प्रति घंटा म्हणजे पर आवर अशी करत ती स्लो डाऊन करून पृथ्वीकडे आल्यानंतर आणि 18,000 फीटवर असताना 2 पॅराशूट जे असतात ते डिप्लॉय करून आणि थ्रस्टर्सने त्याचा एअर ब्रेकिंग होतो। हे सगळं कार्य पायलटचं असतं आणि मग त्यानंतर स्पीड किंवा वेलॉसिटी वेग कमी करत करत आणून त्याला डिसेलरेशन म्हणतात आणि मग जेव्हा पाण्याच्या जवळ, म्हणजे हे पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर मध्ये स्प्लॅश डाऊन होणार आहे, सो तेव्हा पण मग जवळ आल्यानंतर 4 पॅराशूट उघडतात, डिप्लॉय होतात आणि मग अजून वेग कमी करत करत 500 किलोमीटर पर आवर आणि मग 35 किलोमीटर, 40, 35, 20, 10, मग हळूहळू तो खाली आणला जातो आणि एक सोनिक बूम होतो, म्हणजे आवाजाचा जो वेग असतो तसा मोठा हे होतो सोनिक बूम आणि मग पाण्यात पडतात, म्हणजे तो कॅप्सूल पडतं अलगदपणे, कारण त्याला पॅराशूट्स आहेत त्यामुळे त्यांचा वेग कमी करत आणलेला आहे आणि मग पाण्यातून मग त्यांना एका स्पेशल बोट मधून स्पेसएक्सची जी एक आहे मग रेस्क्यू ऑपरेशन, त्यानंतर या अंतराळवीर 4 जणांना पाण्यातून बाहेर आणून कॅलिफोर्नियाचा कोस्ट म्हणजे सॅन डियागोचा तिथे उतरणार आहेत, मग पाण्यातून त्यांना आणून रेस्क्यू ऑपरेशन करून सेटल व्हायला देतात विथ स्ट्रेचर्स, त्यांना बाहेर आणताना स्ट्रेचर्सने आणतात आणि हा मेजर रोल जो असतो म्हणजे फ्रॉम अनडॉकिंग टू कमिंग इनटू म्हणजे डिऑर्बिट म्हणतात आणि मग त्यानंतर रिएंट्री, पृथ्वीचं वातावरण आहे इनटू द ऍटमॉस्फिअर, रिएंट्री करताना तापमान वाढलेलं असतं आणि 1600 डिग्री वगैरे इतकी हाय टेम्परेचर, फर्नेस टेम्परेचर सारखं असतं आणि मग ते कॅप्सूल हीट शिल्ड वापरून आणि मग त्याचे पॅराशूट्स या 2 गोष्टी आणि थ्रस्टर्समुळे वेग कमी करत करत खाली आणतात आणि हा सगळा मेजर सेकंड इन कमांड किंवा मिशन, या मिशनचे पायलट आहेत शुभांशु शुक्ला, त्यांचा मोठा रोल आहे। नक्कीच तुम्ही जसं सांगताय त्या पद्धतीनं आता हे यान खाली येणं याची प्रतीक्षा प्रचंड आहे, मात्र आणखीन खगोलीय बाबतीत विचारायचं आहे। सुरेश चोपडे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरेश सर, खगोलीय दृष्ट्या ही पूर्ण जी मोहीम आहे या मोहिमेतले हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्यासंदर्भात थोडंसं सांगाल, कशा पद्धतीनं खगोलशास्त्रज्ञ याकडे बघतायत?
निश्चितच आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यातल्या गगनयानच्या प्रक्षेपणाच्या दृष्टिकोनातून ही जी मोहीम होती शुभांशु शुक्लांची, ही अतिशय महत्वाची मोहीम होती. म्हणजे केवळ इस्रो नाही किंवा भारतातले आपले खगोल आपले वासी नाहीये, तर संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे निश्चितच लागलेलं होतं. कारण ही आपली दुसरी वेळ आहे. अवकाशामध्ये आपण गेलो आणि आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटर मध्ये आपण पहिल्यांदा भारतीय एक व्यक्ती तिथे गेलेला आहे. आणि एवढेच नव्हे तर त्यांनी यशस्वीरित्या इथे 20 जवळजवळ दिवस घालवलेले आहे आणि वेगवेगळे 7 ते 8 त्यांनी प्रयोग पण इथं केलेले आहेत. तर या एकूणच दृष्टिकोनातून भारतासाठी, इस्रोसाठी ही मोहीम अतिशय महत्वाची मोहीम होती आणि अतिशय यशस्वी मोहीम झाली. आता थोड्याच काही मिनिटांमध्ये ते जेव्हा इथे उतरतील तेव्हा आपल्याला हळूहळू मग माहीतच पडेल की तिथे काय ते शुक्ला पण सांगतील की तिथे काय काय त्यांनी प्रयोग केले, काय काय घडलं, त्यांनी कशा प्रकारचे फोटोग्राफ घेतले. तर भारतीयांसाठी, इस्रोसाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची ही बाब होती आपल्या संपूर्ण लोकांसाठी. निश्चितच. अगदी. लीनाजी, तुमच्याकडे येते. मुळात हा जो प्रवास होता 14 दिवसांचा तो वाढला आणि त्यामुळे साधारण 20 दिवसांचा हा प्रवास आपल्याला म्हणता येईल. या प्रवासातले जे अर्थातच प्रयोग होणार होते त्या प्रयोगांसंदर्भात थोडंसं सांगाल, कारण भारताकडनं सुद्धा काही प्रयोग सुचवण्यात आलेले होते अंतराळात. 14 ते 18 दिवस त्यांची मिशन होणारच होती आणि या 2 आठवड्यांमध्ये 7 प्रयोग, महत्वाचे प्रयोग घेऊन गेले होते शुभांशु शुक्ला. तर लाईफ सायन्स, बायोलॉजी, बॉटनी अशा या गोष्टींवर खरं तर मेन प्रयोग होते. तर एक होती म्हणजे मटकी किंवा मूगला मोड येतात ते सगळं तिथे पण तसंच असतं का स्पेसमध्ये, आणि या गोष्टींवर एक प्रयोग होता. आणि एक होता क्रॉप रिझिलियन्स म्हणतात, म्हणजे सीड जर्मिनेशन, बिया नेल्या होत्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि मग तिथे सिंचन आणि कृषी या गोष्टी शक्य आहेत का, कारण परवाच शुभांशु शुक्ला एका इंटरॅक्शन मध्ये म्हणाले की आय हॅव टर्न्ड इनटू अ फार्मर, म्हणजे शेतकऱ्याचा रोल असतो तो सुद्धा तिथे करावा लागतो. कारण अधिक काळ, जास्त काळासाठी आणि ह्युमन कॉलनीज जेव्हा आपण मून किंवा मार्सवर करू त्यावेळेला आपलं फूड आपण सगळं जेवण कॅरी नाही करू शकत. तिथे आपल्याला आपलीच स्वतःची कृषी आणि या गोष्टी सगळं करावं लागेल. आणि म्हणूनच या गोष्टी अशा ठरवल्या की असे महत्वाचे 7 प्रयोग करायचे. एक होता मसल ॲट्रोफी, म्हणजे स्नायूंवर स्पेसमध्ये कसा इम्पॅक्ट होतो किंवा प्रभाव पडतो. आणि एक आहे की डायबेटीस किंवा जर अंतराळवीर तिथे गेल्यानंतर त्यांना मधुमेह आणि असे आजार असतील तर इन्सुलिनचा प्रयोग, म्हणजे तिथे इंजेक्शन देऊन त्याचा इफेक्ट म्हणजे बॉडीवर इथे जसा पृथ्वीवर होतो तसाच तिथे त्या प्रकारचा होतो का, असे अनेक प्रयोग. आणि एक होता युनिव्हर्सिटी, म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी धारवाड आणि IIT धारवाडचा, एक IISc बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रोफिजिक्स, असे अनेक R&D इन्स्टिट्यूशन्सने दिलेले होते ते प्रयोग त्यांनी सक्सेसफुली केलेले आहेत. मग मोबाईल फोन किंवा स्क्रीनचा वापर आपण जो करतो आणि लॅपटॉप किंवा TV, तर याचा आपल्या मेंदूवर आणि कॉग्निटिव्ह थिंकिंगवर वगैरे इम्पॅक्ट होतो का, प्रभाव पडतो का, असे विविध प्रकारचे 7 प्रयोग ठरवले होते आणि नेले आणि ते सक्सेसफुली त्यांनी केले. हे सगळे प्रयोग पार पाडले आणि इतर दुसऱ्यांचे पण त्यांनी मदत करून केले. आणि एकूणच या Axiom 4 मिशनचे 60 प्रयोग होते, कारण सगळ्यात इंटेन्सिव्ह 2 वीक्स ऑफ रिगरस एक्सपेरिमेंट्स असं पेगी पण म्हणाल्या होत्या, ज्या मिशन कमांडर, या मिशनच्या कमांडर आहेत त्या पण म्हणाल्या. तर वेगवेगळ्या देशांच्या, म्हणजे नासा अमेरिका आणि तिथले काही खाजगी कंपनी, युरोपियन स्पेस एजन्सीचे, हंगेरीचे, पोलिश, एक असे 2 अंतराळवीरचे मिशन स्पेशालिस्ट पण आहेत या मिशनमध्ये. आणि सगळ्या जगभराच्या काही एक्सपेरिमेंट्स UAE, सिंगापूर असे पण आलेले आहेत. त्यामुळे दिस इज ट्रुली ग्लोबल, म्हणजे ही आंतरराष्ट्रीय मोहीम आहे असं म्हणू शकतो आपण. कारण युरोपियन स्पेस एजन्सीचा सहभाग आहे, नासा, एक्झियम कंपनी ही खाजगी जी आहे, SpaceX, कारण त्यांचं रॉकेट आणि हे त्यांचं यान आहे ड्रॅगन कॅप्सूल, ज्याच्यामधून आता हे उतरणार आहेत.
तर भारताचा सगळ्यात मोठा रोल आहेच आपल्यासाठी, कारण पहिले भारतीय नागरिक हे आहेत शुक्स जे स्पेसमध्ये गेले. कारण 40 वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर गेले होते, त्यावेळेला इंडो रशियन मोहीम होती सल्यूट मिशन, आणि ही इथे इस्रोचा मोठा रोल आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये, आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे नक्कीच. कारण गगनयान मोहीमसाठी हा एक पहिला टप्पा आपण म्हणू शकतो, कारण 4 अंतराळवीर ऑलरेडी यांचं सिलेक्शन किंवा निवड झालेली आहे. त्यापैकी शुक्सना इथे सिलेक्ट करून निवड करून या मिशनचे पायलट म्हणून घेतलं, आणि ते स्पेसमध्ये त्यांनी त्यांचे रोल केले. कारण खूप क्रुशियल गोष्टी त्यांच्या हातात असतात, त्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते वरती जाताना, आणि डॉकिंग आणि मग अनडॉकिंग ह्या क्रुशियल मॅन्युव्हर्स ज्याला म्हणतात, आणि मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं, कधी कधी ऑटोमॅटिक काही गोष्टी अनडॉकिंग नंतर. तर मेजर रोल म्हणजे पायलटच्या हातात कंट्रोल असतो. तर ही भारतासाठी आणि पर्सनली जर पाहिलं तर शुभांशु शुक्लांसाठी अतिशय मोठी महत्वाची मोहीम आहे, आणि ही विल गो ऑन टू बिकम नॅशनल हिरो. म्हणजे भारतासाठी ते ऑलरेडी एक रिअल लाईफ हिरो झालेले आहेत. खरंय खरंय, अगदी खरंय, आणि त्यामुळेच अतिशय महत्वाची ही मोहीम आहे. आता संजय पुजारी जी सुद्धा आपल्या सोबत आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत. संजय पुजारी जी, अखेर काहीच आता मिनिटं राहिलेली आहेत आणि अखेर तो क्षण आलेला आहे. मोठी हातामध्ये एक मोहीम जी फते करून आता हे सगळेजण परततायत. किती आशा अपेक्षा सगळ्या शुभांशु शुक्लाकडनं? शुभांशु शुक्ला हे भारताचे रहिवासी नाहीत तर पृथ्वीवरचे रहिवासी, आणि पृथ्वीवरचे रहिवासी अवकाशामध्ये या 14 दिवसाचा प्रवास करून, सुखरूप प्रवास करून आज परत येत आहे. हा एक मोलाचा क्षण आहे. कॅलिफोर्नियाच्या समुद्राच्या किनाऱ्यावर हे ड्रॅगन कॅप्सूल उतरेल, पण याच्या पूर्वी जी तापमान जे वाढलेलं आहे, ते वाढलेल्या तापमानाला देखील टक्कर देत देत ही सर्व मंडळी सुखरूपपणे निश्चितच आता येणार आहे. महत्वाचं काय आहे की आपल्याला ओढ असते घराची. कुठेतरी गावाला गेल्यावर परगावी जातो ते आपल्या घराची ओढ असते. ह्या तर अंतराळवीर व्यक्ती गावाकडे नाही गेल्या, या पृथ्वी सोडून जवळजवळ 450 मैल दूर अंतरावर तासाला 25,800 किलोमीटर वेगाने त्या फिरत होत्या. म्हणजे एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायला ह्यांना 95 तास लागत होते, आणि 95 मिनिटं लागत होती, आणि 45 मिनिटाचा दिवस आणि 45 मिनिटाची रात्र ते अनुभवून आहे. त्यांना आता ओढ आहे ग्रॅव्हिटीची. आपल्याला कसं वाटतं की गाव जवळला आता उतरायचंय, बसमधनं उतरायचंय, कारमधनं उतरायचंय, रेल्वेतनं उतरायचंय, विमानातनं उतरायचंय. हे वीर तर अंतरायानातून उतरणार आहेत, आणि हा भारतासाठी मोठा अभिमान असणार आहे. राकेश शर्मा जी नंतर हा एक मोठा अभिमान, कारण दोघेही NDA खडकवासलाचे विद्यार्थी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. भारतात आज प्रत्येक घरात आनंद उत्सव साजरा केला जात आहे की आपला भारतीय माणूस आपल्या पृथ्वीला सोडून अवकाशात गेला, आणि मानव जातीच्या कल्याणासाठी विविध संशोधन केलं, आणि तो आज रिटर्न येतोय. आणि त्यासाठी ही जी यंत्रणा राबवलेली आहे नासानं, इस्रोनं, ही फार सुंदर अशी यंत्रणा आहे. आणि रिटर्नला त्यांना येताना फक्त इतके प्रचंड धक्के बसतील, त्या धक्क्यांचं ट्रेनिंग त्यांना एवढं दिलेलं आहे, त्या ट्रेनिंगला अनुसरून ते येतील. तर ड्रॅगन जो आहे येणारा, त्याचं जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याचं तापमान असेल 16,000 अंश सेल्सिअस. त्यावेळेला खूप सावधानता बाळगावी लागते, कारण हे जाड कण असतात पृथ्वीच्या आवरणाचे, त्याच्यामध्ये हे घर्षण चालू होतं. पण त्यालाही मात करून आता इतकी टेक्नॉलॉजी बदलले, हे यान सुखरूप नक्की येणार. पृथ्वीवरच्या या गुरुत्वाकर्षण शक्तीवर पाय रोवणं ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही, आणि तो आनंद या अंतराळवीरांना नक्कीच मिळणार आहे. हे जेव्हा येतील त्यानंतर या आपल्या वातावरणाशी आणि गुरुत्वाकर्षण शक्तीशी मिळतं जुळतं घ्यायला त्यांना बरंच ट्रेनिंग द्यावं लागणार आहे. आम्हाला अभिमान वाटतो मानव जातीच्या कल्याणासाठी शुभांशु शुक्लासह या अंतराळवीरांनी विविध प्रयोग केलेले आहेत. शास्त्रज्ञ हा एका देशाच्या कानाकोपऱ्याचा नसतो,
तर काही तांत्रिक कारणांमुळे आता आपला संजय पुजारी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। दरम्यान आपण बघतोय की आता अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, 3 मिनिटं उरलेली आहेत फक्त, आणि 3 मिनिटांमध्ये शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहे। अंतराळवीरांची टीम पृथ्वीवर परतणार आहे। शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुद्धा आता संपत आलेला आहे। अगदी काही क्षण, अवघे काही मिनिट्स आणि अवघ्या काही मिनिटात शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहे। सगळ्याच भारतीयांचं नव्हे तर संपूर्ण जगभराचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं। मोहीम अत्यंत महत्वाची, कसोशीची होती, मात्र ही मोहीम फत्ते करून शुभांशु शुक्ला आणि त्यांची संपूर्ण टीम आता अवघ्या काही क्षणांमध्ये भारतीय अंतराळवीर परततायत पृथ्वीवर। ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। अतिशय खडतर अशी ही मोहीम होती आणि ही खडतर मोहीम फत्ते करून, संपूर्ण करून, वेगवेगळे प्रयोग करून इतक्या दिवसांनंतर आज भारतात परतणार आहे। आपण बघतोय आनंदाश्रू बघायला मिळतात। शुभांशु शुक्लाचे अलग सुद्धा तिथे आहेत। पूर्ण भारतीय शास्त्रज्ञांची टीम आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिमान आहे। या सगळ्या देशवासियांसाठी एक अत्यंत अभिमानाचा असा हा क्षण। शुभांशु शुक्ला संपूर्ण मोहीम पूर्णपणे यशस्वी करून ह्या क्षणाला आता पृथ्वीवर परततायत। कॅलिफोर्नियातल्या किनारपट्टीवर हे यान उतरतंय। ही थेट ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। आपण बघतोय सगळीकडे आता आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सुरू झालेलं आहे। हे डोळ्यांमधले अश्रूच दर्शवतायत की ही मोहीम किती महत्त्वाची होती आणि शुभांशु शुक्ला बद्दलचा अभिमान या डोळ्यांमध्ये सार्थपणे बघायला मिळतोय। सगळ्या देशवासियांच्या चेहऱ्यावर आज तोच आनंद आहे, तोच उत्साह आहे। प्रत्येकाची छाती अभिमानानं फुललेली आहे आणि डोळ्यात आनंदाश्रू आहेत की आता अगदी काही क्षणांमध्ये शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहे। 2 दृश्य आपण बघतोय। अवघी काही मिनिट उरलेले आहे, अवघं 1 मिनिट उरलेलं आहे आणि 1 मिनिटांमध्ये हे यान कॅलिफोर्नियातल्या समुद्रात उतरणार आहे। आणि दुसरी दृश्य आपण बघतोय की जिथे शुभांशु शुक्लाचे सगळे पालक आहेत, त्याचे मित्रमंडळी आहेत, मागे शास्त्रज्ञांची मोठी टीम आहे, विद्यार्थी काही बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ही आनंदाची दृश्य आपण बघतोय। भारताचा झेंडा एकीकडे अभिमानानं फडकवतायत आणि अर्थात आपण म्हटलं तसं शुभांशु शुक्लाबद्दल आनंद, अभिमान आहे संपूर्ण देशवासियांना आहे, कारण जगासाठी अत्यंत महत्वाची अशी ही मोहीम होती आणि ही मोहीम फत्ते करून कॅलिफोर्नियातल्या समुद्रात आता अगदी काही क्षणात हे यान परततंय। आपण बघतोय सगळ्यांचे श्वास रोखले गेलेले आहेत। अवघं 1 मिनिट उरलेला आहे आणि अवघ्या 1 मिनिटामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला परततोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय या मिनिटभरातच शुभांशु शुक्ला आता कॅलिफोर्नियातल्या किनाऱ्यावर उतरणार आहे, पृथ्वीवर परतणार आहेत। अर्थात पृथ्वीवर परतल्यानंतरची आव्हानं मोठी असतील, पण ह्यापेक्षाही मोठं आव्हान अवकाशात जाऊन परत येण्याचं ते त्यांनी अगदी यशस्वीपणे केलेलं आहे। आणि आत्ताची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी, सगळ्यात महत्वाची दृश्य, ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत। आपण सगळे आत्ता जे टेलिव्हिजन बघतोय हा ऐतिहासिक क्षण आहे संपूर्ण जगासाठी, संपूर्ण भारतासाठी, विशेषत्वानं प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ऐतिहासिक असा क्षण। शुभांशु शुक्ला आपली मोहीम फत्ते करून आता अंतराळात परतलेले आहेत। आपण बघतोय की आता अगदी काही क्षणात हे यान पृथ्वीवर परतलेलं आहे आणि सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। हीच ते दृश्य कॅलिफोर्नियाचा हा समुद्र आपण बघतोय आणि त्याच समुद्रात या क्षणाला हे यान आता परतलेलं आहे आणि सुखरूपपणे पृथ्वीवर शुभांशु शुक्ला आणि त्यांची टीम परतलेली आहे। हे शुभ आगमन म्हणावं लागेल। ह्या शुभ आगमनाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार झालेलो आहोत। शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतलेला आहे। शुभांशु शुक्लाचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे
आताची सगळ्यात मोठी महत्वाची आणि ऐतिहासिक बातमी, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सगळे झालेलो आहोत। आपण थेट दृश्यांमध्ये बघितलं NDTV मराठीवर कशा पद्धतीनं हे यान बरोबर कॅलिफोर्नियाच्या समुद्रात त्याचं लँडिंग झालेलं आहे आणि सुखरूपपणे शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतलेले आहेत। आपण बघतोय की तिथे टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे, ज्या क्षणाची सगळं जग वाट बघत होतं। एक अत्यंत महत्वाची मोहीम फते करून आलेले आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हे आनंदाश्रू आपण बघतोय। शुभांशु शुक्ला यांच्या पालकांचे हे आनंदाश्रू आपण बघतोय की आता एक बोट त्यांच्याकडे झेपावते। हे यान आता पृथ्वीवर परतल्यानंतर पुढे मोठी प्रोसिजर असणार आहे, पुढे पृथ्वीवर परतल्यानंतरची आव्हानं मात्र वेगवेगळी असणार आहे। मात्र आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची आपण बातमी बघतोय, शुभांशु शुक्ला आता मोठी मोहीम फत्ते करून पृथ्वीवर परतलेले आहेत, सुखरूप परतलेले आहेत। अतिशय कष्टदायक अशी ही मोहीम होती, आव्हानं खूप होती, पण ती सगळी आव्हानं पार करत शुभांशु शुक्ला आता पोहोचलेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण तिकडे दृश्यांमध्ये बघतोय आनंद दिसतोय, उत्साह आहे, समाधान आहे आणि सोबतच अभिमान सुद्धा आहे। प्रत्येकाच्या हातात तिरंगा आहे, तो तिरंगा अभिमानानं फडकवला जातोय आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत, कारण अतिशय खडतर अशी ही मोहीम होती। मात्र ही खडतर मोहीम पार करून शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे, सुखरूपपणे ते पृथ्वीवर परतलेले आहेत। क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, शुभांशु शुक्लांचं आता अखेर पृथ्वीवर आगमन झालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरात आता उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। ही ताजी दृश्य आपण थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। काही वेळापूर्वी आपण बघितलं अलगद जेव्हा सॉफ्ट पद्धतीनं लँड झालं समुद्र किनाऱ्यावर कॅलिफोर्नियाच्या, त्या क्षणाची सुद्धा दृश्य आपण बघितलेली होती आणि अखेर आता शुभांशु शुक्ला यांचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि 3 अंतराळवीर असलेली ग्रेस क्रू ड्रॅगन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातनं निघाली आणि आता अखेर पोहोचलेली आहे आणि पृथ्वीवर सुखरूपपणे पोहोचल्यानंतर आपण बघतोय शुभांशु शुक्लांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, उत्साह, अभिमानाचे क्षण आणि प्रत्येक भारतीयासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। मागे अनेक विद्यार्थी सुद्धा आपण बघतोय, प्रत्येकाच्या डोळ्यातलं स्वप्न आज शुभांशु शुक्लाने पूर्ण केलेलं आहे। एकमेकांना अभिनंदन केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण, कारण शुभांशु शुक्ला आता अखेर पृथ्वीवर परतलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, सुखरूप परतल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह, समाधान आणि सोबतच अभिमान। अखेर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर सुखरूपपणे आगमन झालेलं आहे। भारतीयांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, आजचा दिवस ऐतिहासिक आणि तुम्ही आम्ही सगळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेलो आहोत। हाच तो क्षण जो आता आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। अगदी काही मिनिटांपूर्वीचा हा क्षण आहे जेव्हा शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतलेले आहेत। कॅलिफोर्नियाचा हा समुद्र आपण बघतोय आणि या कॅलिफोर्नियाच्या समुद्रात त्यांचं अलगदपणे लँडिंग झालेलं आहे आणि सुखरूप शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले। तो क्षण, ते मिनिट आपण आता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। या परिसरात धुकं सुद्धा होतं, मात्र आपण बघतोय की त्या सगळ्याला पार करून अगदी व्यवस्थित शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे। ही मोहीम अनेक अर्थानं विशेषत्वानं महत्वाची होती। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, हे बघा, एक लक्षात घ्या की भारतानं ह्यापूर्वी आपलं अंतराळातलं अस्तित्व हे इस्रोच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं होतं। भारताचं जागतिक पातळीवरचे हे वर्चस्व शुभम शुक्लाच्या निमित्ताने पुन्हा एकदा का आपल्याला दिसतं आहे, तर ज्या पद्धतीनं ही मोहीम आंतरराष्ट्रीय पातळीवरती 5-6 देशांनी मिळून एकत्रित केली, मधले 2-3 अपघात, ज्यावेळेला हा टेक ऑफ झाला होता त्याही वेळेला घडलेल्या 3-4 महत्त्वाच्या घटना आणि त्यानंतर सुद्धा अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय स्टेशनवरती शुभम शुक्ला यांचं राहणं, यशस्वीपणे परत येणं, हे अनेक भारतीय पिढ्यांना पुढच्या मार्गदर्शक ठरेल। त्या आंतरराष्ट्रीय सेंटरवरती काही अशा गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या घडलेल्या आहेत की ज्याबद्दलचं विश्लेषण हळूहळू होत राहील, परंतु खरोखरच भारतासाठी
30-40 वर्षानंतर म्हणजे राकेश शर्मानंतर एक आपला अंतराळवीर तिथे गेला, तो अंतराळवीर परत यशस्वीपणे आला, तर याचे बरेच आपल्याकडचे त्याचे आपण अंदाज त्याचा आपण विश्लेषण करू शकतो. शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल बोलत असाल तर भारतीय हवाई दलाचे हे ग्रुप कॅप्टन आहेत, अंतराळवीर आहेत, ज्यांनी ॲक्सॉम 4 या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती, ज्याला आपण ISS असं म्हणतो, त्याचा हा ऐतिहासिक प्रवास केलेला आहे. आणि त्याला आता आपण तशा अर्थाने म्हणतो की हे महत्त्वाचं आहे. निश्चितच राहुल, हा अतिशय महत्त्वाचा असा हा क्षण आहे. आणि या संदर्भात विचारायचं की ह्यानं आता भारताची मोहीम आणि जबाबदारी अजून वाढलेली आहे. आपण तुमच्याकडनं प्रतिक्रिया घेणारच आहोत, पण संजय पुजारी खगोलशास्त्रज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेत. संजयजी, आपलंही अभिनंदन, सगळ्या भारतीयांचं अभिनंदन, कारण हा ऐतिहासिक क्षण आहे. पहिली प्रतिक्रिया काय तुमची? प्रतिक्रिया ही आहे की आमचा माणूस, जो पृथ्वीचा रहिवासी, तो आज परत आला आणि आम्हाला अभिमान आहे प्रत्येक भारतीयाला. आणि इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना एक अंतराळ विश्व यांनी खुलं करून दिलेलं आहे. आज आपण प्रत्येकाच्याकडे मोबाईल पाहतो, कम्युनिकेशन पाहतो, इझी झालेलं आहे. हे इझी होण्यासाठी जे गोष्टी घडले त्या अंतराळ संशोधनाच्या मार्फतच घडलेल्या आहेत. जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा नील आर्मस्ट्रॉंग म्हणाला, हे मानव जातीचं पहिलं पाऊल आहे चंद्रावर. इथून पुढे माणूस अवकाश संशोधन क्षेत्रात खूप मोठी प्रगती करेल. हे 69 साली काढलेले ते उद्गार आता खरे झालेत. अशी एकही व्यक्ती नाही या पृथ्वीवर की जिच्याकडे मोबाईल नाही, इंटरनेट नाही, सगळ्यांकडे आहे. हे सगळं अवकाश संशोधनाचं द्योतक आहे. म्हणून आपण आजचा जो क्षण आहे, हा क्षण म्हणजे आपली अवकाश भरारी म्हणून साजरा केला पाहिजे. भारत मातेच्या या सुपुत्रानं जे मोठी कामगिरी केली, आज तो सुखरूप आलेला आहे आणि आता आपल्यात लवकरच येणार आहे. आणि सगळे अनुभव शुक्ल सर आपल्याला सांगणार आहेत. एक मोठी जबाबदारी भारतातील प्रत्येक घटकावर येऊन पडलेली आहे की अंतराळ संशोधनासाठी माझे योगदान काय असेल याचाही विचार करणं आता गरजेचं आहे, सर्वसामान्य लोकांनी देखील. निश्चितच पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तर राहुल, भारताची जबाबदारी आता या मोहिमेनंतर अधिक वाढलेली असं वाटतं, विशेषतः पुढच्या अंतराळ संशोधनांच्या दृष्टीनं? हां, कारण मी जेव्हा आपल्या इस्रोच्या प्रमुखांची मुलाखत केली होती त्यावेळेला चांद्रयान मोहिमेबद्दल आम्ही सविस्तर बोललो होतो. पुढचं भारताचं जे महत्त्वाची मोहीम असणार ती चांद्रयान मोहीम असणार. आपल्याला माहिती आहे की आपण डार्क एरियामध्ये चंद्राच्या उतरलो, म्हणजे आपल्या इक्विपमेंट्स उतरले आणि त्यांनी जगाला बऱ्याच नव्या गोष्टी चांद्रयान मोहिमेच्या त्यावेळच्या आपल्या उपकरणातून दिल्या. आत्ता पण शुभांशु शुक्ला यांच्या ह्या एक्सपिडिशनच्या निमित्ताने काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, तर स्पेसएक्सवरती ते 18 दिवस राहिलेले आहेत. 60हून अधिकचे वैज्ञानिक प्रयोग आपण तिथे केलेले आहेत. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण 2029ला चंद्रावरती आपल्या स्पेस एक्सपर्टच्या सहित म्हणजे अंतराळवीरासहित पाऊल ठेवणार आहोत, त्या दृष्टीनं शुक्लांची ही मोहीम, त्यांचं 18 दिवस अंतराळामध्ये राहणं हे महत्त्वाचं असेल. कारण एक महत्त्वाचा टप्पा आपण तिथे पार पाडला आहे. 60 दिवस ज्या वेळेला 60 प्रयोग जेव्हा तिथे केले जातात आणि 18 दिवस आपला एखादा अंतराळवीर तिथे राहतो, तेव्हा मी जे मगाशी म्हणालो की इस्रोनी ह्यापूर्वीच भारताची अंतराळातली जी सिद्धता आहे ती जगाला दाखवली आहे. 100पेक्षा अधिकचे उपग्रह एकाच वेळेला प्रक्षेपित करणारा आणि एकदा नाही 10 वेळेला ह्या गोष्टी सिद्ध करणारा हा असा देश आहे. भलेही वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरच्या आव्हानाला आपण सामोरे जात असलो तरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी एक वीट रचलेली होती त्याच्यावरती एक मोठी इमारत आज उभा राहिलेली दिसते आहे. आणि मी शुभांशु शुक्ला यांच्या ह्या एक्सपिडिशनबद्दल ज्या वेळेला वेगवेगळ्या माध्यमातलं वार्तांकन बघतो त्यावेळेला काय दिसतंय तर फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात त्यांनी प्रवास सुरू केला. 26 जूनला ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती ते पोहोचले. त्यांनी 18 दिवस तिथे जो आप लोगों ने इतना सबको दिखाया, पूरी मेहनत की, दिल दुनिया को दिखाया कि कैसे गया और कैसे आया बेटा हमारा, पूरा आप लोगों ने दिखाया. इसके लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद. बेटा इतने दिन बाद लौटा है तो थोड़ा सा भावुक होना बनता है. लेकिन भाई बहुत ज्यादा. कल बात हुई थी, क्या कुछ बात हुई थी, क्या कह रहे थे आखिरी समय में, क्या कल नहीं बात हुई है, परसों बात हुई.
एक गौरव का क्षण है पूरे देश के लिए। परसों बात हुई थी। दरम्यान आपण बघितलं शुभांशु शुक्ला यांच्या आई बोलत होत्या माध्यमांशी। आने के बाद बात करेंगे। ये पूरा काफी भावुक पल था। नहीं भावुक पल बच्चा है हमारा। सर किस तरह शुभांशु के पिता थे, तस्वीरों में तर शुभांशु शुक्ला यांच्या आई आणि बाबा दोघांनी प्रतिक्रिया दिली आई वडिलांनी की अतिशय भावूक असा हा क्षण होता आणि सगळ्यांसाठीचा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थातच संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतोय, अभिमान दिसतोय। दुसरीकडे जी आपण दृश्य बघतोय ती आता लँड झाल्यानंतरची दृश्य आहेत। सुखरूप पृथ्वीवर परतल्यानंतर आता स्कॅनमध्ये येतील काही दिवस पुढचे हे अतिशय आव्हानात्मक असणार आहे। त्या दृष्टीने ट्रेनिंग सुद्धा झालेलं असतं, मात्र आता हा सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण।